महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। लाडक्या बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष होते। 26 जानेवारीला लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता मिळणार असल्याचे सांगितले जात होते, परंतु लाडकी बहीण योजनेत आता महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आलेली आहे। ही अपडेट संपूर्ण पाहण्या अगोदर आपण ATN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व मिळवत रहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट्स। मीडिया रिपोर्टनुसार लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मिळत आहे। या योजनेत जानेवारीचा हप्ता यायला अजून 2 दिवस ठरल्याप्रमाणे बाकी आहेत, परंतु त्याआधीच काही महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे असं सांगितलं जात आहे। यामुळे लवकरच सर्व पात्र महिलांना पैसे येतील असं सांगितलं जात आहे। 26 जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा केले जाणार आहेत। लाडकी बहीण योजनेत महिलांना 26 तारखेपर्यंत पैसे मिळतील असं आदित्य तटकरेंनी सांगितलं होतं। त्यामुळे येत्या 2 दिवसात सर्व लाभार्थी महिलांना पैसे दिले जातील। मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे दिले जात होते, त्यानंतर आता या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्याच्या आतच पैसे जमा होणार आहेत। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्यावर मेसेज येईल। जर मेसेज आला नाही तर तुम्ही बँकेच्या ॲपवर जाऊन पैसे आले का नाही ते चेक करू शकता। मात्र इतर कोणत्याही लिंकला टच न करता आपण सर्वाधिक उत्तम कोणतं राहील तर आपले आधार कार्ड घेऊन आपल्या खात्यावर बँक पासबुकवर पैसे जमा झाले का नाही हे तपासलेलं अगदी सर्वोत्तम राहील असं बोललं जात आहे। कारण इतर ॲप इथे लिंकला हात लावा, या असं करा तसं करा अशा पद्धतीचे खोटे मेसेजसुद्धा येऊ शकतात व तुमच्या अकाउंटवरील पैसेसुद्धा गायब होऊ शकतात। हेच महत्त्वाची सूचना ही सर्वांनी पाळायला हवी। अशाच प्रकारच्या ताज्या व महत्त्वपूर्ण व पुढील अपडेट्ससाठी आपण ATN मराठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व मिळवत रहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट्स।